मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जिजा अक्कांना डॉक्टरांचं बोलणं आठवत असतं की कॅडेट कीर्ती तू प्रेग्नेंट नाही. जिजा अक्कांना खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यातच भाऊ जिजा अक्कांजवळ येतात आणि जिजा अक्कांचा मूड ठीक करण्यासाठी ते त्यांना बोलतात की इथलं वातावरण किती शांत आहे. तसं आपल्या घरातील वातावरण शांत नाही. आपलं घर मार्केटमध्ये पडतं, त्यामुळे तेथे सारखाच गोंगाट असतो. इथे खूप छान वाटतंय, परंतु जिजा अक्कांचं लक्ष भाऊंच्या बोलण्याकडे नसतं. तर भाऊ जिजा अक्कांना समजवतात की कीर्ती कधीही आई होऊ शकते, परंतु तिच्या स्वप्नांचं काय, तू जरा कीर्तीचाही विचार कर, कारण ती हैदराबादला ट्रेनिंगसाठी आली होती. वेळी जिजा अक्कांच्या डोळ्यात पटकन पाणी येतं. तेव्हा त्या बोलतात, मी किती आस लावून बसले होते, किती आशेने आपण इकडे हैदराबादला आलो होतो, परंतु आपली निराशा झाली. भाऊ जिजा अक्कांना बोलतात, हातचं सोडून तू पळत्याच्या पाठीमागे पडू नकोस, कारण आपला कान्हा आजीबाबांची घरी वाट पाहत असेल. जिजा अक्का बोलतात, मला सर्व समजत आहे, या धक्क्यातून सावरायला थोडा वेळ तर लागेल ना, तो तरी मला द्या. तेव्हा भाऊ हो बोलतात. कीर्ती बाहेर चाललेली असते तेव्हा तिच्या टीममधील सर्व कॅडेट तेथे आलेले असतात. राहुल आनंदातच कीर्तीला बोलतो की कीर्ती सुपर कूल, कारण तू ट्रेनिंग सोडून जाणार नाही. मला तुझी गुड न्यूज समजली, परंतु नंतर मी विचार केला की आपल्या इथे प्रेग्नेंट असताना गुड न्यूज बोलतात, परंतु तुझ्यासाठी आत्ता ही खरी गुड न्यूज आहे, कारण तू हे ट्रेनिंग कंप्लीट करू शकणार आहे. तेथे असणारा एक ट्रेनिंग ऑफिसर राहुलला बोलतो की आपण आता चीअरअप करूया. तेव्हा ते दोघेही हिप हिप हुर्रे असं मोठ्याने ओरडत असतात. तेवढ्यातच त्यांचं लक्ष समोरून येणाऱ्या पाटील मॅडमकडे जातं. तेव्हा ते दोघेही लगेच तेथून धूम ठोकतात. रोमाही त्यांच्याबरोबर असते, परंतु रोमा कीर्तीजवळच थांबते. संजय थोडा रागातच कीर्तीकडे पाहत असतो. दुसरीकडे शुभम कीर्तीच्या रूममध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच वॉचमॅन काका तेथे येतात आणि शुभमला सांगतात की नातेवाईकांना इथे बसण्याची परमिशन नाही. तेव्हा शुभम त्यांना सॉरी बोलतो आणि मी खाली उभा राहतो असं त्या वॉचमॅनला सांगतो. तेव्हा शुभम लगेच खाली येतो. इकडे कीर्तीजवळ पाटील मॅडम येतात आणि कीर्तीला बोलतात, मला आत्ता समजलं आहे की तू पुन्हा ट्रेनिंग जॉईन करतेस. इकडे शुभम खाली येतो आणि पाटील मॅडमचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा पाटील मॅडम कीर्तीला बोलतात की मी एक अनुभवाचा सल्ला देते, माणसाने पुन्हा पुन्हा ती चूक कधी करू नये, कारण जी गोष्ट तुला जमतच नाही ती सोडून जाण्याची तुझ्याकडे एकमेव सुवर्ण संधी आहे. आणि तसंही इथे राहून तू काहीतरी झेंडे गाडणार आहे. सुरुवातीचे तू दिवस आठव, तुला काही जमत होतं का, तुझं अपयश आठव, असं त्या कीर्तीला बोलत असतात. हे ऐकून मात्र कीर्ती, शुभम त्याचबरोबर रोमाला खूप मोठा धक्का बसतो आणि वाईटही वाटतं. मॅडम कीर्तीला खूप काही बोलत असतात आणि तिचा अपमान करत असतात व बोलतात, तू तुझ्या टीमला मागे खेचशील, त्याचबरोबर तुझ्या टीमच्या यशाच्या आड येशील. रोमा कीर्तीची बाजू घेऊन बोलते. तेव्हा पाटील मॅडम रोमावर भडकतात आणि तिला बोलतात, तू माझं ऐक आणि तुझ्या मैत्रिणीला सांग, मी जे आत्ता सांगितलं ते कीर्तीला करायला सांग, कारण इने जर IPS होण्याचा हट्ट सोडला तर हिच्या आयुष्यात नक्की काहीतरी चांगलं घडू शकतं. हे ऐकून मात्र शुभमला खूप वाईट वाटत असतं. पाटील मॅडम रोमाला सांगतात की अर्ध्या तासामध्ये ग्राउंडवर यायचं आहे. तेव्हा रोमा हो बोलून लगेच तेथून जाते. तर पाटील मॅडमही रागात तेथून जातात. कीर्ती खूप नाराज असते. तेवढ्यातच शुभम तेथे येतो आणि कीर्तीला बोलतो, अजून 10-15 मिनिटे बाकी आहेत तर आपल्याला निवांत बोलता येईल. कीर्ती बोलते, जिजा अक्का आपली वाट पाहत असतील. तेव्हा शुभम बोलतो, मागच्या वेळी पण आपल्याला एकमेकांना भेटता आलं नाही, त्यामुळे आपण कॉफी घेऊयात. कीर्ती लगेच हो बोलते. त्यानंतर ते दोघे एका निवांत ठिकाणी बसतात. तेव्हा ते दोघे छान गप्पा मारत असतात. शुभम कीर्तीला सांगत असतो की IBC स्पर्धेमध्ये माझा विश्वास तुम्हीच परत आणला. तेव्हा कीर्ती हो बोलते. तर शुभम सांगतो, जो मनाने जिंकला तो आयुष्यात जिंकला, कारण मन शांत असेल तर आपण आयुष्यात काहीही करू शकतो. तेव्हा कीर्तीला मागच्या सर्व गोष्टी आठवत असतात की IBC स्पर्धेमध्ये शुभमची सेम माझ्यासारखीच अवस्था झाली होती. मेंदू थकला होता आणि पूर्णपणे कॉन्फिडन्स गेला होता. तेव्हा तिने पाण्यात उडी मारली होती. मला वाचवण्यासाठी शुभमने त्याच हिमतीने पाण्यामध्ये उडी टाकली होती आणि कीर्तीला वाचवलं होतं.
तेव्हा कीर्ती शुभमला विचारते, परंतु हे सर्व तुम्हाला आत्ताच का आठवत आहे? म्हणजे पाटील सर जे बोलले होते मगाशी ते सर्व तुम्ही ऐकलं असेल. तेव्हा शुभम हो बोलतो. आणि पाटील मॅडम तुम्हाला अजून ओळखत नाही असं वाटतंय, कीर्तीला बोलतो. तेव्हा तो सांगतो की तुमची मेहनत आणि जिद्द फक्त मी पाहिली आहे. शुभम कीर्तीला सांगतो की एक ना एक दिवस पाटील मॅडम तुम्हाला सलाम करतील, कारण तो चषक तुम्हीच जिंकणार आहात. पाटील मॅडम तुम्हाला ओळखण्यात चूक करत आहे. तेव्हा तो कीर्तीला सांगतो, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा चहा बनवला होता तेव्हा तरी त्याला कुठे चव होती. तेव्हा पहिल्यांदा जिलेबी बनवली तेव्हा तिचे तुकडे तुकडेच झाले होते, आणि जिजा अक्कांनी जेव्हा चपाती बनवली त्याचे नकाशे झाले असतील. हे ऐकून कीर्तीला हसू येतं. तेव्हा शुभम कीर्तीला सांगतो, परंतु नंतर ह्याच गोष्टींसाठी आपल्याला हुकूमत गाजवता येते. तेव्हा शुभमचे हे बोलणे लगेच कीर्तीला समजतं. तो कीर्तीचा हात हातात घेतो आणि धीर सोडायचा नाही असं बोलतो. कीर्ती बोलते, आता मला माझ्या मनाला सांगायला हवं की मन दुबळं पडलं ना की शरीर काम करत नाही. मी ते होऊ देणार नाही. मी माझ्या मनातील भीती पूर्णपणे काढून टाकणार आहे. तेव्हा शुभम स्वतःच्या गळ्यातील लॉकेट कीर्तीच्या गळ्यात घालतो, आणि हे लॉकेट मला जिजा अक्कांनी दिलं होतं. आता तुम्हाला सारखी आठवण करून देत जाईल की हे लॉकेट तुमच्याबरोबर असलं ना मीही तुमच्याबरोबरच असेल. हे ऐकून मात्र कीर्ती खूप खुश होते. तेव्हा शुभम कीर्तीला सांगतो की तुम्ही आता पोलीस ऑफिसर बनेपर्यंत हे लॉकेट कायम तुमची सोबत करेल. दुसरीकडे भिंगरी आणि सोनाली कीर्तीच्या रूममध्ये चाललेले असतात. दोघींच्याही हातात लहान बाळाचं फोटो असतात. तेव्हा भिंगरी बोलते, मी आतमध्ये फोटो लावणार आहे. सोनाली मीच फोटो लावणार या गोष्टीवरून भिंगरी बरोबर भांडत असते. भिंगरी सोनालीला चकवा देऊन आतमध्ये जाते. तेव्हा सोनाली कीर्तीच्या रूमच्या दरवाजावर तो फोटो चिकटवते आणि बोलते, बरं झालं एमली पण घरात नाही, नाहीतर तिने पण अशाच भिंगरीसारख्या ऑर्डर सोडल्या असत्या. या विचाराने ती खूप वैतागते. इकडे जिजा अक्का कीर्तीला बोलतात की मी तुझ्यासाठी काही सामान घेऊन आले आहे. जर रात्रीचे खूप पाय दुखायला लागले ना, यामध्ये तेल आहे, तेलाने पायाची मालिश करत जा. तेव्हा कीर्ती लगेच हो बोलते. तेव्हा भाऊ आनंदातच बोलतात की कलीला इथे 11 महिने जर राहायला दिलं ना, ती आनंदातच इथे राहील आणि तुला काय नको हवं ते सर्व पाहिल. तेव्हा कीर्तीला खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. जिजा अक्का तिला विचारतात, तू माझ्याकडे अशी काय पाहते, तुला काय झालं? अक्का कीर्तीला धीर देतात आणि बोलतात, तुझ्या त्या पाटील मॅडमलाही दाखवून दे की तुझ्यामध्ये किती पाणी आहे आणि तू जामखेडकरांची सून आहे. तेव्हा कीर्ती हसतच हो बोलते. तेव्हा कीर्ती जिजा अक्का आणि भाऊंचा आशीर्वाद घेते. त्यानंतर ती जिजा अक्कांना मिठी मारते, तर जिजा अक्का आणि कीर्ती दोघीही रडत असतात. तेव्हा भाऊ बोलतात, आता चला, खूप उशीर होईल, नाहीतर ट्रेन सुटून जाईल. तर जिजा अक्का कीर्तीचा निरोप घेऊन जायला निघतात. तेव्हा शुभम कीर्तीजवळ जातो आणि आता आम्ही निघतो, मी सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा असं तो कीर्तीला बोलतो. तेव्हा कीर्ती शुभमकडे प्रेमाने पाहत असते. शुभम गाडीत बसतो तर गाडी चालू होते. अजूनच कीर्तीला खूप वाईट वाटतं. तेव्हा ती बाय करत असताना तिच्या डोळ्यात अजून पाणी येतं. ती खूप रडू लागते. शुभमही गाडीतून पाठीमागे वळून तिकडे पाहून तिचा निरोप घेत असतो. दोघांनाही खूप वाईट वाटत असतं. त्यावेळी शुभमने दिलेल्या लॉकेटकडे कीर्ती पाहतच राहते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये जिजा अक्का, शुभम आणि भाऊ घरी येतात तेव्हा सर्वजण तेथे आलेले असतात. शेजारील बायकाही त्यांचं फुलं टाकून स्वागत करतात. कीर्ती कुठे आहे असं विचारतात. तेव्हा जिजा अक्का सांगतात, कीर्ती गरोदर नाही. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. तर इकडे संजय कीर्तीचा अपमान करतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.